असं म्हणतात चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवा. मस्त या हुडहुड या थंडीत आपल्याला बरेचदा चहाची तलप येते आणि मग ह्याच चहाचा स्वाद आणि चव वाढवण्यासाठी आपण त्यात वेगवेगळे मसाले घालतो. आता हे सगळे वेगवेगळे मसाले नुसती चहाची चव वाढवत नाहीत, तर त्यातील औषधी गुणधर्म देखील आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरतात. चला तर मग बघूया या हिवाळ्यात हा फक्कड चहा कसा करायचा ते. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. 2 लवंगा, थोडीशी वेलची पूड, आलं, गवती चहा, 2 चमचे साखर, 1 चमचा चहा पूड आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे. आता आपण ह्याचा फक्कड असा चहा बनवूया. त्यासाठी सर्वात प्रथम हे आलं जे आहे ते आपण खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत. शक्यतो आलं ठेचलेलंच वापरा. आलं जर किसून घातलं चहामध्ये तर चहा कडू होण्याची शक्यता असते. आता छानपैकी आपलं हे आलं ठेचून घेतलेलं आहे. हे आलं चहात घातल्याने चव तर वाढतेच, शिवाय सर्दी खोकल्यापासून आराम देखील मिळतो. आता मी इथे 1 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यातच गवती चहा देखील घालून घेतलेला आहे. ह्या पाण्याला आपण छानपैकी उकळी काढून घेणार आहोत. हा गवती चहा, त्यासोबत लवंगा आणि आलं हे सगळं मिश्रण आपण घालून पाण्याला छानपैकी उकळी काढून घेणार आहोत. गवती चहा हा अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल असे सगळे गुणधर्म ह्यात आहेत. त्यामुळे तो आपली पचन संस्था सुधारतो. आता ह्यातच मी चहा पूड आणि साखर देखील घालून घेतलेली आहे आणि आता परत एकदा ह्या पाण्याला छानपैकी उकळी काढून घेऊया. हवामान थंड असलं की आपण त्यात लवंग घालतो आणि लवंग रोगप्रतिकार शक्ती वाढवते. आता उकळी आल्यानंतर आपण ह्यात वेलची पूड घातलेली आहे. वेलचीने काय होतं तर पचनाचाच फायदा होतो आणि ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. आता छानपैकी आपला हा चहा उकळलेला आहे. सगळ्यात शेवटी आपण दूध घालणार आहोत. दूध घातल्यानंतर हा चहा जास्त उकळवायचा किंवा आटवायचा नाही, नाहीतर मग ऍसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आलं, वेलची, लवंग, गवती चहा सगळं घालून केलेला आपला हा फक्कड असा चहा तयार झालेला आहे. तर तो आपण गाळून घेऊया. हा गरमागरम चहा तुम्ही बिस्किटांसोबत देखील सर्व करू शकता. तर ह्या कडाक्याच्या थंडीत हा मस्तपैकी मसालेदार चहा तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि त्याचा आस्वादही जरूर घ्या. रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.